मातृपितृभ्यां नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः प्रकृतिभद्राय नियता प्रणता स्मृता। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर। हरिरेव जगत् जगदेव हरि। हरितो जगतो नहि भिन्नवतु। इति यस्य मति परमार्थगति स नरभवसागरं उद्धरति। प्रह्लाद नारद पाराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दानवा। रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मां परम भागवतां स्मरामि। वसुदेव सुतं देवकं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अहो भाग्यनन्दगोपव्रजोकसां यन्मित्रं परमानन्द पूर्णब्रह्म सनातन। तरी पवित्र काळी पवित्र मातृपितृ तर्पण पक्षामध्ये आपल्या जीवनाला उद्धारागती प्राप्त होऊन पितरांचाही उद्धार होण्याचं सामर्थ्य ज्या ज्ञान यज्ञामध्ये आहे असा हा श्रीमद भागवताचा ज्ञान यज्ञ आपल्या या ठिकाणी आपला संपन्न होतोय। विषयाने आपलं जीवन हे विषयाच्या घनदाट अरण्यामध्ये आणि त्रस्त आहे आणि अशा या विषयाच्या बाजारातून या घनदाट अरण्यातून आपल्याला बाहेर काढून आपल्याला संसारात आनंद देण्याचं साधन गुरुकृपा आहे। ज्ञानोबा म्हणतात विषय व्याळी मिठी दिदरी अनोठी काठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। संतांचं गोड चिंतन। जर गुरूंची आपल्यावर कृपा झाली तरच आपल्या जीवनामध्ये आपला तरणोपाय आहे। ज्ञानोबांच्या संतांचे प्रमाण आहे। ज्ञानोबा स्वतः म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरिलो गुरुकृपे। माझ्या जीवनामध्ये माझा तरणोपायही झाला आणि माझा उद्धारही झाला। तो उद्धार होण्याचं सामर्थ्य म्हणजे या ठिकाणी ही श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ ज्ञान कथा आहे। आपण दक्षाच्या यज्ञाचा विनोद पुन्हा देवादिकांकडून आणि दक्षाच्या यज्ञाची सफलता या कथा भागापर्यंत येऊन एका पवित्र कथेपर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि ती कथा आहे ध्रुवसाख्यान। मैत्री आणि विदुर यांचा गोड संवाद आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात। तपसारध्य पुरुषं तस्य वानुग्रहीणमे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छसि उपासनं। स्वयंभू जो मनु होता या स्वयंभू मनुला विष्णूच्या अंशापासून प्रियव्रत उत्तानपाद असे दोन पुत्र झाले।
या उत्तानपाद नावाच्या राजाला 2 राण्या होत्या आणि आतापर्यंत आपण ही कथा लहानपणापासून ऐकत आलो. कोणती? एक होता राजा आणि त्याला होत्या 2 राण्या. एक होती आवडती आणि एक होती नावडती. ही जी कथा होती ती कथा ही आहे. कारण उत्तानपाद नावाचा राजा आणि त्याच्या ज्या स्त्रिया त्यांचं नाव आहे या ठिकाणी सुनीती आणि सुरुची. आता आपल्याही जीवनामध्ये उत्तानपाद राजा म्हणजे जीव, जीव तुम्ही आपण, आणि जीवाच्या 2 राण्या आहेत. एक आहे सुनीती आणि एक आहे सुरुची. मग आपल्याला कोणती आवडते? पाहिजे विचारलं का मी? कोणती आवडतं विचारलं. आपलं काही वेगळं नाही. आपल्याला रुची आवडते का नीती आवडते? नीती कोणाला आवडत नाही. जे चालली आहे धावपळ सगळे रुची झालेली आहे. रुची आपल्या आईनं किंवा आपल्या बाईनं गोपीगीत हरिपाठ म्हणून बनवलेला स्वयंपाक हा नीतीच आहे. बरोबर आहे ना? आणि कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध न पाळताना अमंगल अवस्थेमध्ये आणि बनवलेला स्वादिष्ट स्वयंपाक तो रुचीच आहे. मग गर्दी कोणाकडे? रुची आहे. घरचं माणसाला खाना आवडत नाही, रुचीकडे. म्हणजे आपली स्वाभाविक प्रवृत्ती ही रुचीकडे आहे, नीतीकडे नाही. हा इथला एक सिद्धांत आहे फक्त माहिती. आता यामध्ये ज्या सुनीती आणि सुरुची कथा थोडक्यात असते. कथा सांगायला आणि कथेचं तत्व सांगायला महत्व असतं. आता इथे राजालाही आवडत होती सुरुची आणि या दोघांना देखील अनुक्रमे पुत्र झालेत आणि ते होते ध्रुव आणि उत्तम. एकदा हा उत्तानपाद राजा आणि उत्तमाला मांडीवर घेऊन बसलेला आहे, खेळवतोय. ध्रुवालाही असं वाटलं की आपण आपल्या वडिलांच्या मांडीवर बसावं, पण राजाला बसू दिलं नाही. जवळ सावत्र माता होती सुरुची, ती राजाला ऐकू जाईल आणि एवढ्या मोठ्यानं म्हणते, बाळा तू राजपुत्र आहे खरा, पण माझ्या उदरी तू जन्म घेतलेला नसल्यामुळे तुला राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. आणि तुला जर ती योग्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर एक काम कर, तपश्चर्या कर, ईश्वराला प्रसन्न करून घे आणि पुढच्या जन्मामध्ये माझ्या उदरी जन्माला ये. आता लहानशा बालकाला आपल्या सावत्र आईला असं म्हणता बरोबर झालं काय? तो रडायला लागला. कोमल हृदय होते त्याचं आणि रडत रडत आपल्या आईकडे आला. त्याने झालेला वृत्तांत आईला सांगितला. लक्षात घ्या, पण या ठिकाणी ती नीतीच होती. नीती असल्यामुळे तिने देखील विरोधात भाषण न करताना ती नीतीचं तत्व सांगते आहे. ती म्हणायला लागली, ध्रुवा तू जे सावत्र माता जी म्हणाली ना ते काही खोटं नाही आहे, ते खरं आहे. तिने काय सांगितलं की तपश्चर्या कर आणि ईश्वराला प्रसन्न करून घे, हे जे सांगितलं ते खोटं नाही आहे. जर खरंच तुला जर उत्तम पद प्राप्त करून घ्यायचं असेल, ऐका, तर त्याच्याकरता मार्ग कोणता आहे? परमेश्वराची भक्ती करणे, म्हणजे तुला उत्तम पद प्राप्त होईल. म्हणजे तुझ्या आईनं सांगितलं ते वाईट नाही सांगितलं, सावत्र आईनं ते योग्य सांगितलं, बरोबर सांगितलं. आता ऐका, पुन्हा ती एक अत्यंत महत्वाचा संदेश ध्रुवाला देते. बाळा,